मोठ्या घडामोडींनी। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ठाम। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे। वडेट्टीवार यांच्याकडून पुन्हा टीका। काही नाही त्यांचा, पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे। काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी। मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती। महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे, त्यांच्यावर टीका करू नये, अजित पवारांचा विजय वडेट्टीवार यांना सल्ला। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे। ह्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात माता मृत्यू सर्वेक्षण समितीचा अहवाल सादर। याआधी सरकार आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा ठपका। राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष। एवढे पैसे असतील तर हळदी कुंकू पुजायला ठेवले का? मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटीचा निधी न वापरल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं वक्तव्य। एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवले? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट व्हावं, खासदार उदयनराजेंची मागणी। सरकारनं हॉस्पिटल ताब्यात घ्यावं असंही वक्तव्य। याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे त्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं। रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही। पुणे पालिकेच्या परिपत्रकाला भारतीय वैद्यकीय संघटनेचा विरोध। खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं। मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर पुणे पालिकेनं काढलं होतं पत्रक। रुग्णाची खासगी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई करा। डॉक्टर घैसास आणि केळकरांसह इतर दोषींवर गुन्हा दाखल करा। भिसे कुटुंबियांच्या प्रेस नोटमधून मागण्या। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले। ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल। औषधं व्हेंटिलेटरमुळे जास्त पैसे लागले। रुग्णाला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होता। संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचं स्पष्टीकरण। डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होताच, पण त्याच्यावर तिला ARDS म्हणजे याच्यामध्ये लंग्समध्ये पूर्णपणे सूज येऊन ऑक्सिजन कमी होतं आणि तिला औषधं लागले, व्हेंटिलेटर लागलं आणि त्याच्यामुळे तिला थोडासा इतरांपेक्षा जास्त खर्च झाला।